गडगंज श्रीमंत शिक्षण सम्राटाची खाजगी शैक्षणिक संस्था सुद्धा जितकी देखणी नसेल, जितकी स्वच्छ नसेल, जितकी निर्मळ नसेल, नयनरम्य नसेल, अगदी अशा पद्धतीची आपली जिल्हा परिषदेची शाळा आहे। या काळामध्ये जेव्हा जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेच्या बाबतीमध्ये वेगळा सूर निघतोय, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीपासून, शाळेच्या प्रांगणापासून, शाळेच्या परिसरापासून ते अगदी झाडं याच्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये जेव्हा प्रश्नार्थक चिन्ह निर्माण होत आहेत महाराष्ट्रात, तेव्हा मला प्रामाणिकपणे सांगावंसं वाटेल की ज्याला कोणाला वाटेल की शाळा कशी असावी, तर त्यानं रोहिलागडची जिल्हा परिषदेची ही शाळा येऊन बघणं काळाची गरज आहे। फार महत्त्वाची गोष्ट आहे। मला अध्यक्ष सांगत होते एवढाच परिसर पाठीमाग आहे। अहो, एखाद्या लॉनच्या ठिकाणी सुद्धा जेवढं प्रसन्नदायी वातावरण नसेल इतकं प्रसन्नदायी हे झाड पाहून तर मी भारावून गेलो। म्हणजे एक झाड मंडपापेक्षाही गार सावली देऊन अख्खा कार्यक्रम पार पडू शकतं, याचं हे ज्वलंत उदाहरण आहे। खरं तर याची बी गरज नव्हती सर, हे माझ्यावर जे लावलंय ना याची गरज नव्हती। मीही जर खाली झाडाखाली आलो असतो ना चिंचच्या, तर ते सुद्धा अख्खा कार्यक्रम झाडाच्या खाली झाला असता। त्याचं कारण असं आहे की फक्त झाडे लावा झाडे जगवा ही घोषणा देऊन चालणार नाही, तर ती झाडं खरंच लावली पाहिजेत आणि नुसतं लावून मोकळं व्हायचं नाही। नाहीतर हल्ली झाडे लावा झाडे जगवा योजना नेते मंडळींनी फार गोड केलेली आहे नारायण भाऊ, इतकी गोड केलेली आहे की खड्डा तोच असतो, साहेब तोच असतो, पत्रकारही तोच असतो, फोटोग्राफरही तोच असतो, फक्त झाड नवीन असतं आणि लावल्याच्या योजनेचा फोटो मात्र फक्त दरवर्षी नवीन असतो। एकदा झाड लावलं, फोटो काढला, बरं बरं वाजवा, हे पा टायमिंग चुकू देऊ नका। आता लेकर आहेत यांच्यासमोर काय, तसं सरनी एक टायमिंग तिकडे नेऊन वाजविली, बघितली मी, मजा आहे। आणि ह्यांच्या खाली हे तुम्ही गट्टू टाकले ते आणखीन सोपं झालंय। माझ्या लहानपणी हे गट्टू बिट्टू नव्हते सर, आमच्या खाली अशी सगळी रीती भीती होती। आणि रशियाचं आणि युक्रेनचं भांडण आत्ता झालं, आम्ही लहानपणीच लय बॉम्ब स्फोट केले, ह्याची इकडून दगड तिकडून, तिकडून दगड इकडं, पण आता ह्यांना तुम्ही चान्सच नाही ठेवला, खाली डायरेक्ट गट्टू टाकलेत। इतकी सुंदर शाळा आहे, मला काय सांगायचंय ते ऐका। खरं तर सर मधल्या काळामध्ये मराठी शाळेच्या बाबतीमध्ये, जिल्हा परिषदच्या शाळेच्या बाबतीमध्ये एक वेगळा सूर निघाला होता, आपल्याला माहिती आहे, माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे। आणि वाईट कशाचं वाटायचं माहिती का, ज्यांची मुलं कॉन्व्हर्ट स्कूलला शिकतात ना ते मराठी शाळेची गणितं काढायची। म्हणजे ज्याचा आणि मराठी शाळेचा काही संबंधच नाही त्यानं सांगायचं मराठी शाळेचं आता काही खरं नाही हो, काहीतरी बदल करायला हवा, आता हे बंद झालं पाहिजे। अरे तुझं पोरगं इंग्लिश मिडियमला शिकते, तू कशाला सांगतो? पण जोपर्यंत महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक गाणं जिवंत आहे तोपर्यंत मराठी शाळा, मराठी भाषा याला काही होऊ शकत नाही। गीत इतकं सुंदर आहे, एरे 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 तुला देतो पैसा झाला पाऊस आला। कोणाचं गाणं आहे? पावसाचं। क्या बात आहे, टाळ्या वाजवा त्याच्यासाठी, पावसाचं म्हणलं ते मजा असते सर। आणि मला शाळेतल्या लेकरांसमोर बोलणं म्हणजे सगळ्यात डेंजर काम आहे। विद्यापीठामध्ये PhD करणाऱ्या पोरांसमोर भाषण करणं लई सोपं आहे। विद्यापीठामध्ये PhD करणाऱ्या पोरा, तुमच्या मेडिकल कॉलेजला आलो तेव्हा मेडिकल कॉलेजच्या पोरांसमोर बोलणं फार सोपं आहे, यांच्यासमोर बोलणं। म्हणून प्राथमिक शाळेतली शिक्षक मंडळी, शिक्षिका या मला कुलगुरूपेक्षाही मोठे वाटतात। त्याचं कारण आहे विद्यापीठामध्ये परिपक्व माल असतो, इथं मात्र यांना परिपक्व करावं लागतं। ते महत्वाचं काम तुम्ही करताय, हे शिक्षकांना सलाम आहे। यांच्यासमोर बोलणं म्हणजे फार, मी आता सरांना विचारलं सर कितवी पर्यंतची मुलं आहेत? सर म्हणले 7वी पर्यंतची आहेत, 7वी 8वी पर्यंतची। फारच लहान मुलं आहेत। काय होतं सर, कधी कधी गमती जमती घडत असतात। ए बाळा, आता त्यांना काय घेणं देणं नाही, कोण अविनाश भारती काय काय काय, हा ते त्यांच्या आनंदात आहेत, त्यांचं चालू आहे मस्त, आपलं सावलीला बसाय भेटले, नंतर खिचडी तिकडं, हा दिसायली मला इथून सगळे मावशीकडून खिचडीकडे बघायलेत, बाकी काही नाही। कधी होती कधी होती कधी होती कधी होती, हो मी याच्यातूनच आलोय, हा आनंद आहे। पण मला पहिल्यांदा एक चित्र पाहायला मिळालं, खूप दिवसानंतर शाळेच्या प्रांगणामध्ये मी एक आवाज ऐकला। तो आवाज म्हणजे असा पाठीवर सोरणी मारलेला रपक्याचा। हो, तुम्हाला मारतात का रे सर? खरं सांगा, मारतात का? 100%? आतापर्यंत किती जणांनी मार खाल्ला शिक्षकांचा? अरे बाप, सगळेच येतो, लाभार्थी सगळेच येतं अध्यक्ष, वा वा, हा खाली घ्या। आणि आतापर्यंत सरनी आपल्याला मारलंच नाही, किती जण आहेत?
नाही ना कोणी? ज्यांना 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 शिक्षकांनी मारलं त्यांना कळालंच नाही, ते आता हळूहळू वर हा करायला येतात. इकडे बघा, ज्यांना ज्यांना शिक्षकांनी मारलं ना ते भाग्यवान लेकर आहेत, खरंच भाग्यवान आहेत मॅडम. कारण हे आता लोप पावली. छडी लागे विद्या येई. बघा लय दिवसानं ऐकलं हे पण ऐकायला भेटत नाही. आता तुम्ही शाळेत येता, तुम्हाला शाळेमध्ये घरचे पाठवतात ना व्यवस्थित? आई व्यवस्थित पाठवते ना, तयार वगैरे करून, स्कूल बॅग वगैरे देऊन. शाळा सुटल्याच्या नंतर न्यायला येतात का? नाही. हे नाही, मराठी लेकरांच्या नशिबात नाही. हे इंग्लिश मीडियम, इंग्लिश स्कूल चले हम. मी इंग्लिश स्कूलमध्ये बघितलं, काही इथं आमच्या आई मंडळी आलेले आहेत, काही पालक आलेले आहेत. तुम्ही इकडे बघा, कोण आलेत पुन्हा बघा, तुम्ही माझ्याकडे पहा. ते इंग्लिश स्कूलमध्ये कधी कधी घडतं ना असं. ते इंग्लिश स्कूलमध्ये पालकच सोडायला जातात, पालकच घ्यायला येतात. तुमच्या संभाजीनगरमध्ये लिटल फ्लॉवर नावाचं इंग्लिश स्कूल आहे, तुम्हाला माहित असेल. मिलिंद कॉलेजच्या पुढे येते. सर मी राहायला नंदनवन कॉलनीमध्ये होतो आणि मी डोळ्यानं पाहिलंय 4च्या नंतर त्या लिटल फ्लॉवरचा सगळा रस्ता ब्लॉक असतो. सगळा रस्ता कशानं ब्लॉक असतो? तर त्या शहरातले सगळे पालक मोठमोठ्या गाड्या घेऊन, 2 व्हीलर 4 व्हीलर घेऊन आपल्या लेकरांना घ्यायला आलेली असतात, ऑफिस वगैरे करायचं. आणि काय दुर्दैव आहे, मला वाईट वाटलं त्या गोष्टीचं. एवढी फी भरायची, एवढा पैसा द्यायचा, एवढी सगळी फी भरून त्या पालकांना गेटच्या मध्ये एंट्री नाही. हो, प्रश्नच पडतो मला कधी कधी. ते पालक गेटच्या बाहेरून असं लेकराला बघतात, असं दिसतंय का, दिसतंय का. मनात गाणं असते त्यांच्या, इथं दिसना तिथं दिसना, आणि दिसले की खुश व्हायचं, दिसला ग बाई. आपलं आपलं लेकरू घ्यायचं आणि निघून जायचं. तसं नाही हो, इथं तसं नाही. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पालकांसाठी या शाळेचं गेट विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी कायम उघड असतं. कारण विद्यार्थ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये कसलंही अंतर पडू नये, हे वेगळेपण आहे. हे वेगळेपण. ठेव आता आणली, सरला ठेव पटपट जा. इकडे बघा सर, मला काय फरक सांगायचा आहे ते लक्षात येईल तुमच्या. आता हे आत्ताच्या लेकरांच्या नशिबात हे. मला माझे वडील पहिल्यांदा शाळेत घेऊन गेले. मला माझे वडील पहिल्यांदा शाळेत घेऊन गेले. मला ते दिवस माझ्या डोळ्यासमोरून चाललेत. नारायण भाऊ मला माझे वडील शाळेत घेऊन गेले ना, असं नव्हतं घेऊन गेले, चल पिल्लू, चल राजा, जा माय, जाय वागा, चल. मला नाही शिकायचं. तुला चल म्हणलं ना, मला नाही शिकायचं. तुला मी नाही म्हणलं की पप्पानं बूट काढला. मग बापानं बूट फेकायचा आणि मी हुकवायचा. 7 बुट चुकवली मी. किती? 22 मारले होते. 22 मधले चुकवले किती? मग लागले किती? शाबास. 15 बुट खात खात शाळेत गेलो. शाळेमध्ये गुरुजी बसलेले. लगेच गुरुजींना राम राम घातला. वडील म्हणले याचा दाखला घ्या शाळेत. गुरुजी म्हणले कानाला हात लावा. असं कानाला हात लावलं की पहिलीत होत असं. आपल्या लहानपणी असं कानाला हात गेलं ना पहिलीत. बरोबर आहे. बस बस बस. आता 8वीचे कानाला हात लावलेत, मी पहिलीचं सांगायलोय. कानाला हात लागला की पहिलीत होतं. माझा हात जात होता, पण मी हात जरा आकडला. बापानं असा ठोका दिला, हात खांद्यापर्यंत आला. तरी शाळेत गेलो. शाळेत गेल्याच्या नंतर वडिलांनी एक काम केलं माझ्या. हे पालकांसाठी जे ऐकतायत त्यांच्यासाठी सांगतोय. माझ्या वडिलांनी एकच काम केलं बाळांनो. माझ्या वडिलांनी सरांच्या कानामध्ये सांगितलं की आजपासून पोरग तुमच्या ताब्यात, मेलं तरी हरकत नाही, पण हे पोरग शिकलं पाहिजे. आणि मी रडायला लागलो, मला शाळा शिकायची नाही. माझ्या वडिलांनी जवळ येऊन माझ्या कानात वाक्य सांगितलं. माझे वडील म्हणले बाळा शाळा शिक. शाळा शिकलास तर माझ्यासारखं लोकांच्या दारात जायची वेळ तुला येणार नाही. लोकांच्या घरामध्ये जाऊन काम करायची वेळ तुझ्यावर येणार नाही. अरे लोकांच्या दारातलं शेण उचलायची वेळ तुझ्यावर येणार नाही. तुला जर वाटतंय ना आपल्या घरातलं दुर्दैव दूर करायचंय तर तुला शाळा शिकावं लागेल. हे बापाचं वाक्य तेव्हापासून आतापर्यंत माझ्या मनात घर करू नये म्हणून मी येतो. माझा परिचय करून देत असताना आलो तेव्हा मला विचारलं महाराज आले का? सर मी कॉलेज करत करत या सगळ्या गोष्टी करतो. इथल्या शिक्षक आणि शिक्षक लोकांसाठी सांगणे, मी फक्त एवढंच करत फिरत नाही. मी BA केलंय, मी MA केलंय, मी MPhil केलंय आणि सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये मी PhD करतोय. PhD करत करत महाराष्ट्रभर हा समाज प्रबोधनाचा कार्यक्रम करत मी फिरतोय. म्हणजे एक लक्षात ठेवूया, मी शिकलेला महाराज आहे.
आमच्या बी क्षेत्रात असं झाले, काहीच जमाना गेली की गायबाने महाराज व्हायलेत, काहीच सगळे मार्ग संपले ना मग इकडे येत. आपलं तसं नाही, आपलं सगळं आनंदासाठी चालू आहे. सगळं इकडे बघा, सगळं आनंदासाठी चालू आहे. आणि वडील म्हणले शिक, शाळा शिकलास तर भलं होईल. अण्णाभाऊ साठेंचं एक वाक्य आहे. अण्णाभाऊ साठेंनी असं वाक्य लिहिलं. अण्णाभाऊ म्हणले इथं उकिरड्याची दैना फिटत असते, आपण तर हाडा मासाची जिती माणसं आहोत. आपली दैना फेडायची असेल तर शिक्षण हे एकमेव औषध आहे, शिक्षण हा एकमेव पर्याय आहे. आणि म्हणून त्या शिक्षणामुळे मी इथं आहे. आणि शिक्षणाची गोडी लागली. जाता जाता माझ्या वडिलांनी आणखीन एक काम केलं. इकडे बघा, जाता जाता माझे वडील सरला म्हणले आजपासून हे तुमच्या ताब्यात, मेलं तरी हरकत नाही. आणि आमच्या सरनी त्याचं लय सोनं केलं, लय हाणलंय मला. लय म्हणजे काय, असं कार्यक्रम असला ना सर गावात, एक सर माझ्या पाठीमागं कंपल्सरी असायची, टाळ्या कमी ही पाठ जास्त वाजायची. लय हाणलंय. बरं तक्रार कर, बरं आता मोकळं सांगतो जरा, शिक्षकांनाही पडत. कधी कधी बिनकामाचं बी हाणायचे हो मॅडम, बिनकामाचाच हाणायचे शिक्षक. म्हणजे घरी डबा झाला नाही, घरच्या डब्याचा राग शाळेतल्या डब्यावर दणादण ठोकायले. सर काय झालं, मागच्या शनिवारी कुठं होतास? अहो त्याचा राऊंड झाला, हो झाला ना त्याचा राऊंड, पण ऐकायची तयारीच नाही, बदाबद हाणलं. रडत रडत घरी गेलो आणि घरी जाऊन आईला सांगितलं, आई मला सरने बिनकामाचं मारलंय. आई म्हणली थांबतो या बापाला येऊ दे. मला वाटलं बाप आल्याच्या नंतर सरच्या घरी मोर्चा जाते का, की पुन्हा बापानं पालतं घालून तुडविलं का, तूच काही तर केलं असेल, गुरुजी बिनकामाचं मारणार. हा विश्वास होता. सर आमच्या काळात सगळ्यात जास्त दहशत गावात कोणाची होती तर ती शिक्षकांची होती. शिक्षकांची दहशत होती. आम्ही जर गावात गोट्या खेळायलो ना तर एक पोरग झाडावर बसवायचो आणि त्याला सांगायचो फक्त मास्तर दिसले की शिटी हाण. आणि त्यानं शिटी हाणली की डाव लगेच मोडायचा आणि घरात जाऊन अभ्यास करायचा. आणि प्रत्येक डावाच्या त्याला 2 गोट्या असायच्या. आता पोरं जर इथं मॅच खेळायले आणि गुरुजी जर रोड न चाले तर पोरं शिटी मारून गुरुजीला म्हणतात 6 बॉल टाकता का, टाकता 6 बॉल. आणि वरून सर म्हणतात नाही माझी बॉलिंग कच्ची, बॅटिंग चांगली, तुम्ही मला 6 बॉल टाका. अरे काय, कुठल्या प्रवाहात चाललो आम्ही, कुठल्या प्रवाहात चाललो. बाळांनो तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचंय, 100% व्हायचंय, तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला तुमचा सगळ्यात जास्त विश्वास हा शिक्षकांवर असला पाहिजे. आणि इथल्या पालकांना सांगणं माझं, हे पालकांच्या पण काही गोष्टी जरा चुकत चालल्या, त्याच्यावर पण बोललं पाहिजे म्हणून बोलतो. पालकांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा मुलगा 24 तासापैकी फक्त 4, 5, 6, 7 तास शाळेमध्ये, बाकीचा पूर्ण वेळ मुलगा तुमच्या घरात आहे. त्या मुलाला योग्य संस्कार द्यायची जशी शिक्षकांची जिम्मेदारी आहे ना, त्याच्यापेक्षा दुप्पट जिम्मेदारी तुमची आहे. हे पालकांनी अगोदर डोक्यात ठेवा, हे गरजेचं आहे. नाहीतर आमच्या पालकांच्या डोक्यात 2 खूळ आहेत. पोरग लई चांगल्या मार्कानं पास झालं ना, आम्ही घरी अभ्यास घेत होतो, शाळेत काय तो कमी वेळ असायचा, आम्ही घरी तयारी केली म्हणून पोरग चांगलं मार्क घेतले. आणि ते नापास झालं ना, शिक्षकाचं लक्षच नाही. अरे जरा भूमिका क्लिअर ठेवा. अहो माझे वडील शाळेत जाऊन म्हणतात त्याला तुमच्या ताब्यात घ्या, आणि वर्तमानामध्ये काही बाप शाळेत येतात. मी जाहीर बोलतो, मला कोणाची भीती नाही, मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे. काही लोक शाळेत येतात आणि शाळेत येऊन शिक्षकांना म्हणतात नोकरी करायची ना, मग नोकरी म्हणजे फक्त नोकरी करायची, कोणालाही हात लावायचा. पण आमच्या लेकराला हात लावायचं नाही. एक तर 9 सन 12 वर्षानं झालंय. हो नाही शिकलं नका शिकू द्या, एखादा एकर एकूण हायवेला ढाबा टाकू, पण तुम्ही हात लावायचा. सर म्हणले मला काय करायचे, मारलं तरी तेवढीच पगार आहे आणि नाही मारलं तरी. पण सर एक वाक्य सांगू का, ज्या दिवशीपासून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मारणं बंद केलं ना, त्या दिवशीपासून आयुष्याचा शिस्त नावाचा प्रकार संपला. आयुष्याला शिस्त लागण्यासाठी गुरुजींचा मार हा आयुष्यातला अविभाज्य घटक आहे आणि तो आपल्याला मिळायला हवा 100%. मध्यंतरी आता ही लेकरं लहानी आहेत, मोठ्या लोकांना कळेल. इंस्टाग्रामला एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्या व्हिडिओमध्ये असं दाखवलं होतं की साऊथचा एक कलेक्टर, एक IRS, एक IPS आपल्या शिक्षिकेला भेटायला गेले होते. तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तो. शिक्षिकेला भेटायला गेले होते. शिक्षिकेचं वय होतं 85-90 वर्ष. अत्यंत थकलेली शिक्षिका होती ती आणि त्या खुर्चीवर बसलेल्या होत्या. आणि कलेक्टर झालेला व्यक्ती हातामध्ये छडी घेतो आणि छडी शिक्षिकेच्या हातामध्ये देतो आणि तो तिला म्हणतो की मॅम मला शिक्षा करा. आणि ती शिक्षिका म्हणते बाळा तू आता जिल्ह्याचा कलेक्टर आहेस, प्रमुख आहेस, कलेक्टरला मी शिक्षा कशी करू. आणि तो कलेक्टर म्हणतो मॅडम मी आज कलेक्टर फक्त तुमच्या छडीमुळे, तुमची छडी माझ्या हातावर बसली नसती तर कलेक्टरची सही करायची ताकद या हातामध्ये कधीच आली नसती. हे शिक्षिकेच्या माराचं होतं. काळ बदलत चाललाय. सगळ्यात मोठा विश्वास आपल्याला कोणावर पाहिजे, शिक्षकांवर पाहिजे. कोणावर पाहिजे. हा तुम्ही शाळेत येता बरोबर, सगळ्यांकडे दप्तर आहे, स्कूल बॅग, वॉटर बॅग, 1 रिगी वही, 2 रिगी, 4 रिगी, चित्रकलेची,
कंपास पेटी, त्याच्यामध्ये फुटपट्टी, शार्पनर, खोडरबर, पेन्सिल, कर्कटक, एक टोकाचं कर्कटक, दोन टोकाचं कर्कटक, सगळे ना. हे दोन टोकाचं कशाला वापरतात रे? नाही, मला 10वी पर्यंत सर कळलंच नाही दोन टोकाचं वापरतात कशाला. ते होतं कंपास पेटी दोन टोकाचं कर्कटक. माझा मित्र म्हणला अविनाशी काय करायचं, म्हणलं ठेव, जे कोणी सायकल देणार नाही त्याची सायकल पंक्चर करायला होईल, दुसरा वापर काय माहिती आपल्याला त्याचा. आणि आम्ही त्याच्यासाठीच वापरलं ते दोन टोकाचं असं. बरोबर आहे का नाही? हा, सगळ्याकडे ते ना. जरा आपल्या घरी जाऊन पप्पाला आईला विचारा, तुम्ही शाळेत जाताना तुम्हाला दप्तर होतं का, तुमच्याकडे कंपास पेटी होती का, तुमच्याकडे पेन होता का, तुमच्याकडे बॉल पेन होता का, पेन्सिल होती का, खोडरबर नव्हतं हो, काहीच नव्हतं. मी शाळेत जायचो तेव्हा माझ्याकडे दप्तर सुद्धा नव्हतं. आमच्या शाळेतलं दप्तर म्हणजे महाबीज महामंडळची पांढरी पिशवी. बापानं पेरणी करायची आणि आईनं निरमा टाकून धुवायची, आणि ते आमचं दप्तर. ते असं टाकायचं, निघाले शाळेत. आणि हुकी जर आली ना तर ते दप्तर असं धरायचं, नुसतं धरायचं आणि असं फिरवायचं गर गर. आणि त्याचा जर बंद तुटला ना, बीजगणित, भूमिती, इंग्रजी सगळं हवेत. पुन्हा घ्यायचं, पुन्हा गोळा करायचं आणि पुन्हा शाळेत जायचं. आमच्याकडं शिकण्याचे संसाधनं कमी होते बाळांनो, पण शाळा शिकायची इच्छा जास्त होती. म्हणून आज आम्ही इथं उभे आहोत, म्हणून आज महाराष्ट्रभर फिरतो आहोत. पण प्रचंड तीव्र इच्छाशक्ती पाहिजे, विश्वास शिक्षकांवर पाहिजे. कोणावर पाहिजे? कोणावर? आणि शिक्षकांवर विश्वास असला की आपलं काम पूर्ण होतं. तुम्ही फार लहान आहात पण तुमच्या लक्षात येईल, अगोदर आपल्या इथं सर भारतामध्ये गुरुकुल पद्धती होती. गुरुकुल पद्धती, बरोबर. अगोदर गुरुच्या घरी जाऊन अभ्यास करावा लागायचा. म्हणजे ज्ञानोबारायांची ओवी आहे, ज्ञानोबाराय म्हणतात, जेथ ज्ञान हा कुरुठा तेथ सेवा हा दारवंटा. तुम्हाला जर ज्ञान प्राप्त करायचं असेल तर गुरुजीच्या घरी जाऊन अध्ययन करावं लागेल, हा नियम होता. आता वर्तमानामध्ये परिस्थिती थोडी बिकट झाली आहे. सध्या गुरुजीच विद्यार्थ्याच्या घरी आहेत, होम ट्युशन. माझ्या लहानपणी ज्यानं ट्युशन लावलं का नाही त्याला लोक ढ म्हणायचे. काय म्हणायचे? ढ. म्हणजे आपला काळ आठवा. माझ्या वर्गातल्या ज्या पोरानं ट्युशन लावलं आम्ही त्याला म्हणायचो तू ढयस का, तुला वर्गात शिकविलेलं समजत नाही म्हणून तुला ट्युशन लावावं लागले, तू ढयस, तू ढयस. आणि काळ इतका भयानक झालाय ना सध्या, जो ट्युशन लावत नाही ना तो ढ झालाय. बघा किती फरक झालाय. ट्युशन लावणं, क्लास, एक्स्ट्रा क्लास. अजून मोकळं सांगू का, 12वीचं ऍडमिशन रोहिलागड मध्ये आणि पोरग नीटची तयारी करायला नांदेडला. हे बी लय वाढलंय, हे बी लय वाढलंय. सगळ्यात जास्त हेच वाढलंय. अशा सेंटरला पोराचं ऍडमिशन, ज्या सेंटरला सगळं सेंटर चालतं, आणि पोरग काय करते? RCC, IIB, आकाश फाउंडेशन, बरोबर आहे शुभम, याचे क्लास करतो. मग फार विचित्र परिस्थिती घडत चालली आहे समाजात. अगोदरची शिक्षण पद्धतीने आताची हीच गोष्ट बदलली आहे. धावपळ 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 सुरू आहे. टॉप 10 टॉप 10 टॉप 10 टॉप 10 टॉप ऑफ 5 टॉप ऑफ 5 टॉप ऑफ 5, सगळं 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 शर्यतीत लागलेत सगळे. सगळे शर्यतीत लागलेत. एवढा मोर्चा चालला का? इकडे बघा, सगळं असं चाललंय. म्हणून पहिली गोष्ट, कोणावर विश्वास पाहिजे? कोणावर? अगोदरच्या काळामध्ये गुरुच्या घरी जाऊन अभ्यास करावा लागायचा. आता ही लहानी लेकरं आहेत, मला यांच्या बुद्धीच्या अनुषंगाने बोलावं लागेल. मोठी असती तर जरा वेगळं बोललो असतो. लहानपणी शिक्षक म्हणजे अगोदरच्या काळामध्ये शिक्षकांच्या म्हणजे गुरुजींच्या घरी जाऊन अभ्यास करावा लागायचा. एक उदाहरण तुमच्या समोर ठेवतो. शिक्षकांवर विश्वास असल्यास काय होतं. एक डोळ्यासमोर चित्र आणा. एक आश्रम आहे काय, आणि एका आश्रमात 3 विद्यार्थी आहेत. किती? 3 विद्यार्थी आहेत आणि एक शिक्षक आहेत. शिक्षक कधी विद्यार्थ्याची परीक्षा घेतील सांगता येत नाही. शिक्षकाच्या डोक्यात आलं की यांना काहीतरी काम सांगितलं पाहिजे. शिक्षकांच्या डोक्यात आलं की यांना काहीतरी काम सांगितलं पाहिजे, आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना काम सांगितलं. काय काम सांगितलं? इकडे बघा. आश्रमाच्या पुढं, जशी आता तुमच्या इथं ती विहीर आहे तशी विहीर आहे ना, काय बघायची माहित नाही का तुम्हाला? विहीर आहे इकडे बघा. आश्रमाच्या पुढे एक नदी आहे, आणि त्या नदीच्या पाण्यानं आश्रमातला हौद भरायचं काम सांगितलं. कुणा सांगितलं? कोणाला सांगितलं? विद्यार्थ्यांना गुरुजींनी सांगितलं आश्रमाच्या पुढच्या नदीनं पाणी आणा आणि त्या नदीतल्या पाण्यानं हौद भरा. विद्यार्थी म्हणले ठीक आहे गुरुजी. विद्यार्थी झोपले, शिक्षक झोपले. सकाळी शिक्षक उठायच्या आधी विद्यार्थी उठले. एकानं घागर घेतली, एकानं हंडा घेतला, एकानं कळशी घेतली. काय काय घेतलं? घागर. तिन्ही गोष्टी घेऊन नदी किनारी गेले. पाणी भरलं, हौद भरून टाकला. सर उठले. उठल्या सरला त्याच हौदातलं पाणी दिलं. सरांनी विचारलं हौद भरला का? विद्यार्थी म्हणले हो हौद भरला गुरुजी. आणि लगेच विद्यार्थ्यांना सरांनी सांगितलं भरलेला हौद रिकामा करा. काय सांगितलं? भरलेला हौद
रिकामा करा. आता ही गोष्ट जुनी म्हणून लगेच रिकामा केला हौद. आता हे असं घडू शकत नाही. आता पहिली गोष्ट पोरं हौद भरणारच नाहीत. आणि जर भरलेला हौद शिक्षकानं लगेच रिकामा करा, पागल झालं का रे? ह्याच्या का टकुरो बिकुरो हल्लं का काय? घरी भांडण बिंडण झालं का काय मास्तरचं बायकोचं? उगं बेजारी लावली सेम असं बोलतात. ऐकत नाही. जुनी कथा आहे म्हणून ठीक आहे, भरलेला हौद रिकामा केला. सर म्हणले परत हौद भरा. विद्यार्थी म्हणले ठीक आहे. एकानं घागर घेतली, एकानं हंडा घेतला, एकानं कळशी घेतली. नदी किनारी निघाले. गुरुजी म्हणले थांबा थांबा थांबा, तुम्हाला नदीच्या पाण्यानं हौद भरायचा आहे खरं, पण हंड्यानं भरायचा नाही, कळशीनं भरायचा नाही, घागरीनं भरायचा नाही. मग कशानं भरायचा आहे? गुरुजी म्हणले मी गोष्ट देणार आहे त्यानं भरायचा. गुरुजी आश्रमात गेले. आश्रमाच्या कुटीमधून त्यांनी 3 दुर्ड्या आणल्या. दुर्डी कळते? कळते ना दुर्डी? दुर्डीच म्हणतात ना इकडं. काय ठेवतो आपण त्याच्यात? पोळ्या, हा, भाकरी, बरोबर. आणखीन दुर्डीचं एक काम असतं रे. तुमच्या घरी ज्वारी धुतात का? ज्वारी कशात धुतात? खाली बकेट ठेवायची, त्याच्यावर दुर्डी ठेवायची, मध्ये ज्वारी टाकायची, पाणी टाकायचं, कोंडावर येतो. बरोबर आहे ना? असंच आहे ना महिला मंडळ? असंच आहे ना? असंच आहे. इकडे बघा रे, दुर्डीत पाणी बसतं का? बसतं का? दुर्डी अशी जाळी जाळीची असते ना, असं छिद्र असतात त्याला, त्याच्यात पाणी बसत. मग आता गुरुजींनी सांगितलंय दुर्डीनं पाणी भरायचे. कशानं? दुर्डीत पाणी बसल का? गुरुजी गेले कार्यक्रमाला निघून. विद्यार्थ्यांनी दुर्ड्या घेतल्या, नदी किनारी गेले. दुर्डी घेतल्या, नदी किनारी गेले. असं दुर्डीमध्ये पाणी घेतलं, पाणी घेतलं, पाणी दुर्डी बुडवली, पाणी. विद्यार्थी म्हणले मास्तरनं उगं बेजारीचा धंदा लावलाय, लय परेशान होण्यात काय अर्थ. एका जणानं दुर्डी फेकली, आश्रमात गेला, निमांत झोपला. राहिले किती? 2 जण दुर्डी बुडवत होते, पाणी गळत होतं. दुर्डी बुडवत होते, पाणी गळत होतं. दुर्डी बुडवत होते, पाणी गळत होतं. त्यातला दुसरा म्हणला, जो जाऊन झोपलाय तो शान आहे, याच्या नादाला लागून वेळ घालवण्यात काही अर्थ नाही. त्यानंही दुर्डी फेकली, तोही आश्रमात जाऊन झोपला. झोपले किती जण? राहिला किती? एकटा पोरगा बाळांनो दुर्डी बुडवत होता, पाणी गळत होतं. दुर्डी बुडवत होता, पाणी गळत होतं. दुर्डी बुडवत होता, पाणी गळत होतं. दुर्डीत पाणी बसत. पण दुर्डीचं वैशिष्ट्य असं आहे, दुर्डी बनवलेली असते बांबूपासून. कशापासून? आणि बांबूचा एक गुणधर्म आहे, सरांना विचारा, बांबू जेवढा पाण्यात भिजत असतो ना, तेवढा तो फुगत असतो. 1-2 तास तो दुर्डी पाण्यात बुडवत होता. दुर्डी भिजली 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 भिजल्यामुळं दुर्डीचा बांबू फुगला. दुर्डीचा बांबू फुगल्यामुळं त्या सांदी बुजल्या गेल्या. सांदी बुजल्या गेल्यामुळं त्या दुर्डीत पाणी साठलं. पाणी साठल्यामुळं दुर्डीनं त्या एकट्या पठ्ठ्यानं हौद भरला. संध्याकाळी गुरुजी परत आले. गुरुजी परत आल्याच्या नंतर ज्या 2 पोरांनी सरांचं ऐकलं नव्हतं ना, ती 2 पोरं सरांच्या समोर शर्मेनं मान खाली घालून उभी होती. आणि ज्या पोरानं सरांचं ऐकलं होतं ना, तो सरांसमोर असा छाती कडून उभा होता. आयुष्याचंही गणित असंच आहे बाळांनो. जर लहानपणी शिक्षकांचं नाही ऐकलं ना, तर मोठेपणी शिक्षक समोर आल्याच्या नंतर शर्मेनं मान खाली घालावी लागते. आणि जर लहानपणी शिक्षकांचं ऐकलं ना, तर मोठेपणी शिक्षकांच्या खुर्चीला खुर्ची लावून बसण्याची ताकद आपल्यामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. ही शक्ती आहे गुरुजींची. एका पोरानं दुर्डीनं हौद भरला, सरांना कौतुक वाटलं. त्या 2 पोरांना हाकलून दिलं आणि एका पोराला जवळ घेतलं, त्याच्या खांद्यावर हात टाकला आणि विचारलं, हे बाळा, त्या दोघांनी तर दुर्ड्या फेकल्या होत्या, तू का दुर्डी फेकली नाहीस? त्या पोरानं उत्तर दिलं, गुरुजी नदी किनारी गेलो, पाणी घेतलं, पाणी गळालं. कॉन्फिडन्स थोडा ढिल्ला झाला. पहिला गेला तेव्हा तर टेन्शन आलं, दुसरा गेला तर हातपाय गळाले, काय करावं कळत नव्हतं. पाणी घेत होतो, पाणी गळत होतं, पाणी घेत होतो, पाणी गळत होतं. गुरुजी म्हणले, अरे मग दुर्डी फेकायची, आराम करायचा. पोरानं उत्तर दिलं, गुरुजी माझ्या मनामध्ये लाख वेळा विचार आला की आपण दुर्डी फेकली पाहिजे आणि घरामध्ये जाऊन झोपलं पाहिजे, पण माझं अंतर्मन सांगत होतं की ज्या अर्थी तुला हे काम तुझ्या शिक्षकांनी सांगितलंय, त्या अर्थी याच्यामध्ये काहीतरी तथ्य असलं पाहिजे. माझा विश्वास तुमच्यावर होता म्हणून मी हा हौद भरू शकलो. आयुष्याचं गणित असं आहे बाळांनो, असं गणित आयुष्याचं. म्हणून शिक्षकांवर विश्वास असला पाहिजे. पहिली गोष्ट शिक्षकांवर विश्वास असला पाहिजे. दुसरी गोष्ट स्वतःवर विश्वास असला पाहिजे. स्वतःवर विश्वास असला की हे जग बदलण्याची ताकद आपल्यामध्ये निर्माण होते. हां, जग बदलण्याची ताकद. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्सव जवळ आलेला आहे. आदरणीय सर मला मागाशी बोलले, थोडंसं शिवजयंतीच्या अनुषंगानं बोला. छत्रपती शिवाजी महाराज हे जगातले सगळ्यात आदर्श राजे आहेत. बरोबर? बरोबर आहे ना? का शिवाजी महाराजांची जयंती साजरी होते रे? जरा विचार करा बरं. 395वी जयंती आम्ही साजरी करतो यावर्षी. का जयंती साजरी करायची महाराजांची? का जयंती साजरी होते? आपल्याला माहिती आहे, आपण इतिहास वाचक आहेत सगळे सर. शिवाजी महाराजांपेक्षाही मोठे, शिवाजी महाराजांपेक्षाही बलाढ्य, शिवाजी महाराजांपेक्षाही
सैन्य प्रमुखानं आणि क्षेत्रानं मोठी असणारे अनेक राजे बादशाह या भारतामध्ये होऊन गेले. जबाबदारपूर्वक बोलतोय. शिवाजी महाराजांपेक्षाही 1000 मोठे बादशाह या भारतामध्ये होऊन गेले, पण ते सगळे राजे काळाच्या पडद्याच्या आड गेले. या जगाच्या पाठीवर काळाच्याही पुढे चिरंतन असलेला एकमेव राजा, त्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा. काय वेगळेपण आहे? काय वेगळेपण आहे? तर शिवाजी राजाचं पहिलं वेगळेपण सांगून मी आता थोडं वेगळ्या विषयाकडे जातो तुमच्याकडे. इकडे बघा, शिवाजी राजाचं पहिलं वेगळेपण आहे. काय वेगळेपण आहे? शिवाजी राजांचं सगळ्यात, हे इथले बोलू देऊ नका. शिवाजी राजाचं पहिलं वेगळेपण असं आहे, बाकीचे राजे बाळांनो, बाकीचे राजे यायचे ना, नवीन राजा व्हायचा ना, याच्यामध्ये नवीन काहीच नसायचं सर. काय व्हायचं? बाप मेला की त्याचा पोरगा राजा व्हायचा, तो मेला की त्याचा पोरगा राजा व्हायचा, तो मेला की त्याचा पोरगा राजा व्हायचा. म्हणजे झालेल्या नवीन राजाला राजा होण्यासाठी लय कष्ट घ्यावे लागत नव्हते. बाप मेला की त्याच्या गादीवर बसायचं आणि गादीवर बसून आयत्या पिठावर रेगोट्या मारायचं, असा अगोदरची परंपरा होती. छत्रपती शिवाजी महाराज हे जगातले पहिले राजे आहेत जे आयत्या पिठावर रेगोट्या मारणारे नाही, तर स्वतःची राजगादी स्वतः निर्माण केली. हे छत्रपती शिवरायांचं पहिलं वेगळेपण आहे. का शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायची? बाळा, काय नाव आहे तुझं? तूच इकडे इकडे वैभव. हॅलो, चालू इथे इथे धर्माईक तिकडे बघ. इथे काय नाव आहे तुझं? वैभव. पूर्ण नाव सांग. वैभव संजय टकले. वैभव संजय टकले. तुझ्या वडिलाचं नाव काय? संजय. तुझ्या वडिलाच्या वडिलाचं नाव काय? साहेबराव. साहेबराव. त्यांच्या वडिलाचं नाव काय? नाही माहित? माहित नाही. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. जा माय. बघा बघा, मला काय सांगायचंय. अनिकेत, वैभवला विचारलं, वैभव म्हणला माझं नाव वैभव, वडिलाचं नाव संजय, वडिलाच्या वडिलाचं नाव साहेबराव. आणि त्याला म्हणलं साहेबरावच्या वडिलाचं नाव काय? त्याने जीभ दाबली, तो म्हणला माहित नाही. इथं बसलेल्या 99% लोकांना आपल्या पंजोबापर्यंतची नावं माहिती आहेत, पंजोबाच्या अगोदरचं नाव आपल्याला माहित नाही. ऐका रे, आम्हाला आमच्या घरात, आम्हाला आमच्या कुळात, आम्हाला आमच्या घराण्यात, आम्हाला आमच्या वंशावळीत कोण जन्माला आलंय, कोण आमचं पूर्वज आहे, हे आम्हाला स्पष्टपणानं सांगता येत नाही. परंतु आम्ही ज्यांच्या वंशावळीत नाहीत त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आजही आम्हाला माहिती आहे आणि त्यांची जयंती आजही आम्ही साजरी करतोय. का तो प्रश्न आहे माझा. आमच्या घरामध्ये जास्तीचा फोटो असेल, पंजोबाचा फोटो, खापर पंजोबाचा फोटो नाही, पण शिवाजी महाराजांचा फोटो आमच्या घरात आहे ना. का? त्याचं कारण असं आहे, शिवाजी महाराजांच्या वंशात आम्ही जन्माला आलो का आम्हाला माहित नाही, शिवाजी महाराजांच्या कुळात आम्ही जन्माला आलो का आम्हाला माहित नाही, शिवाजी महाराजांचं आमचं कुळ एक आहे का नाही आम्हाला माहित नाही. पण मला 100% माहिती आहे की महाराष्ट्राच्या मातीमध्ये आमचं कुळ जर कोणामुळे शाबूत असेल तर ते फक्त शिवाजी राजामुळे शाबूत आहे. म्हणून छत्रपती शिवरायांची जयंती, म्हणून छत्रपती शिवरायांना कुलपती असं म्हटलं जातं. बहुजन प्रतिपालक हे उगच नाही म्हटलं जात. सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्रित करून शिवरायांनी स्वतःचं स्वराज्य उभं केलं. लहानपणापासून संस्कार जिजामातेनं शिवरायांवर दिले. म्हणून आजही शिवजयंती आली की भारी वाटतं का नाही? आनंद वाटतो का नाही? आणि खरं सांगू का, शिवजयंतीचा प्रामाणिक आनंद हे लेकरच घेतात बरं. तरुण पोराच्या फक्त कुरघोड्या करण्यात शिवजयंती जाते. मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे. आणि आता शिवजयंती बी फॅशनेबल झाली सर. थोडा आता तुम्ही मला ते विषय छेडलाय म्हणून सांगतो. 19 तारीख जवळ आली की एवढे शिवभक्त जागे होते. आला ला 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 गड्यानो भगव वादळ आलं. गेलतं कुठं? गेलतं कुठं? 350 वर्षापूर्वी रायगडावर शिवाजी महाराजांनी भगवा झेंडा फडकवला आणि त्या दिवशीपासून महाराष्ट्राच्या मातीमध्ये एकच वादळ, ते म्हणजे भगवं वादळ. साधी गोष्ट नाही. म्हणून बाळांनो, तुम्ही शिवचरित्र वाचता का? शिवचरित्र वाचता का? शिवजयंतीच्या दिवशी भाषण कोण कोण करणार आहे? वा 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 वा, इतकी मुलं, शबास सर. सगळ्या शिक्षकांचं कौतुक आहे. कारण ही शिवजयंतीच्या दिवशी भाषण करणारी पोरं, घ्या हात खाली, शिवजयंतीच्या दिवशी भाषण करणारी ही पोरं जर कंटिन्यू भाषण करत राहिली ना, तर 5 वर्षानं तुम्हाला अविनाश भारती सारखा बाहेरचा वक्ता बोलवायची गरज पडणार नाही. ही शाळेतली लेकरं भाषण करायला लागतील. मी माझ्या आयुष्यामध्ये पहिलं भाषण शिवजयंतीला केलंय.
वक्तृत्व स्पर्धा केल्यात मी महाराष्ट्रभर. वक्तृत्व स्पर्धेमध्ये आपलं नावच कुणी हातच धरत नव्हतं सर, इतक्या वक्तृत्व स्पर्धा केल्या. आणि मी पहिली वक्तृत्व स्पर्धा केली ना, त्या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं होतं, त्या स्पर्धेमध्ये मला 11 रुपये बक्षीस भेटलं होतं. 11 रुपये किती. आणि त्या स्पर्धेत मी पहिला आलतो. पहिला क्रमांक आलता माझा. कशामुळे माहिती का? एकटाच होतो मी, दुसरा स्पर्धकच नव्हता, म्हणून माझा पहिला आलता. मी आयुष्यातली पहिली वक्तृत्व स्पर्धा केली, त्याचं बक्षीस होतं 11 रुपये. आणि मी आयुष्यातली शेवटची वक्तृत्व स्पर्धा केली, त्याचं बक्षीस होतं 1,00,000 रुपये. वाजवायचे असल्या तर इमानदारीनं वाजवा. वाजवा जोरात. जमलं. याला म्हणते इमानदारीनं वाजवणं. म्हणून भाषणं करत जा. फक्त भाषणं सगळ्यांना सांगणे लहान तोंडी मोठा घास घेऊन. यांची भाषणं जरा परिपक्व आहेत का बघा. परवा दिवशीच्या शिवजयंतीच्या कार्यक्रमात एका लहान्या पोरानं भाषण केलं आणि मी त्याला थांबवलं. म्हणलं बाळा, तुला भाषण कोणी दिलंय? ते म्हणलं मला माझ्या मोठ्या भावानं भाषण दिलं. भाषण इतकं गोड होतं की 19 फेब्रुवारीची तारीख जवळ आली होती. तो दिवस फारच सुंदर होता. त्या दिवशीचं वारं सुद्धा असं मंद मंद वाहत होतं. सुगंध सुद्धा मातीचा वेगळाच येत होता. आणि अशा पवित्र दिनी, अशा शुभ मुहूर्तावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी किल्ल्यावर झाला. मला भाषण आवडत होतं. त्या दोन गोष्टी मला खटकत होत्या. तुम्ही लहान आहेत, तुमच्या लक्षात येईल. 19 फेब्रुवारी 1630 फक्त शिवाजी महाराज जन्माला आले का? मग कोण आलता अजून? कोण आलता अजून? माहितीये का? माहिती का? नाही. बरं, 19 फेब्रुवारी तारीख पवित्र होती म्हणून महाराज जन्माला आले का महाराज जन्माला आले म्हणून 19 फेब्रुवारी तारीख पवित्र झाली? शाबास. 19 फेब्रुवारी तारीख पवित्र होती म्हणून महाराज जन्माला नाही आले. महाराज 19 फेब्रुवारीला जन्माला आले म्हणून ती तारीख इतिहासामध्ये अजरामर झाली. इतिहासामध्ये ती पवित्र तारीख झाली. बर, फक्त जन्मामुळे झाली का? फक्त जन्मामुळे झाली? शिवरायांनी जे कर्तृत्व केलं ना, त्या कर्तृत्वामुळे ती तारीख पवित्र झाली. आणि कर्तृत्व करणं काही सोपी गोष्ट आहे? साधी गोष्ट आहे का? कर्तृत्व सिद्ध करणं साधी गोष्ट वाटते तुम्हाला? म्हणून शिवाजी महाराजांचा इतिहास चांगल्या पद्धतीने वाचा. लई लहान लेकर आहेत पण तरी वाचा. शिवरायांच्या इतिहासामधल्या काही गोष्टी मला तुमच्या समोर क्लिअर करायच्या. काही काही गोष्टी चुकीच्या शिकवल्या गेल्या सर. शिवाजी महाराजांनी बोट कापली. कोणाची? महाग गँग उभी आहे. ते गडबडीने म्हणलं अफजल खान. इतिहासाचं बी काय झालंय, इतिहास आम्हाला 4च गोष्टीमध्ये रंगवून सांगितला. एक, शाहिस्ते खानाची बोट, अफजल खानाचं पोट, सुरतेची लूट आणि आग्र्याची सूट. ह्याच्या पलीकडे काही इतिहासामधलं काही सांगायलाच तयार नाही. इथं ज्या मुली बसल्यात त्या सगळ्या मुलींना सांगणं, तुम्ही शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जन्माला आलेले आहात. बरोबर? बरोबर आहे ना? त्यामुळे भ्यायचं नाही. कोणालाच भ्यायचं, कोणाच्याच बापाला भ्यायचं, फक्त आपल्या बापाला भ्यायचं. एवढं लक्षात ठेवा. नाही तर मी म्हणलं कोणाच्याच बापाला भ्यायचं नाही, घरी जाऊन बापालाच काहीतरी बोलताल, मला फोन यायचा संध्याकाळी. म्हणून एकदम आनंदात राहायचं, फ्रेश राहायचं. कुणी आपल्याकडे वाईट नजरेनं बघत असेल ना, कुणी आपल्याला छेडत असेल ना, तुमचा भाऊ म्हणून बोलतोय, कुणी आपल्याला वाईट नजरेनं बघत असेल, कुणी आपल्याला छेडत असेल ना, रडत नाही बसायचं. त्याचे डोळे फाडायची तयारी ठेवायची. वर्तमानात त्याची जास्त गरज आहे. 100% त्याची गरज आहे. याच्यावर कोणी बोलत नाही, मी बोलतो. कारण स्त्रियांचा सन्मान म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट शिवरायांची. पण काही काही इतिहासात चुकीच्या गोष्टी बी सांगितल्या. अशीच आमुची माता सुंदर असती. बरोबर शिकवलं का? अशीच आमुची माता सुंदर असती वदले छत्रपती. आणि शिवचरित्रावर कुणी काही उठून बोलतो सध्या. ते टकलं बोललं 4 दिवसापूर्वी. लेकरांना माहित नसेल विषय, पण एक टकलं बोललं राहुल सोलापूरकर बोललं ना. ते म्हणलं शिवाजी महाराज आग्र्याहून निघाले तेव्हा ते चालाकीनं नव्हते निघाले, तर लाच देऊन निघाले होते. ज्याच्या जीवाला लाज नाही ना, असाच भामटा असं वक्तव्य करू शकतो. ही काही साधी गोष्ट नाही. तो म्हणला हिरकणी नावाचं प्रकरणच झालं नाही. मग बुरुज काय तुझ्या बापानं बांधला का?
आम्हाला काय बोलावं, काय तारतम्य राहिले नाही. ए सर, ही लेकरं फार लहान आहेत, पण एक गोष्ट एवढी सांगतो आणि थांबतो. शिवाजी महाराजांच्या इतिहासात असं सांगितलं की सुभेदाराची सून आली होती, ती सून फार देखणी होती, आणि ती देखणी सून पाहून शिवाजी महाराज म्हणले की आमची माता सुद्धा जर अशी सुंदर असती ना तर आम्ही सुंदर दिसलो असतो. हे जगातलं सगळ्यात चुकीचं स्टेटमेंट आहे. शिवाजी महाराज असं म्हणूच शकत नाही. अशीच आमची माता सुंदर असती म्हणजे तुझं काय म्हणणं आहे, जिजाऊ माता सुंदर नव्हत्या, जिजाऊ माता देखण्या नव्हत्या? अरे छत्रपती शिवरायांसाठी जिजाऊंपेक्षा जगातली कुठली स्त्री सुंदर असू शकत नाही, हे माझं जाहीर म्हणणं आहे. हे आपल्याला पटलं पाहिजे. अगदी मी सिद्ध करू शकतो, 2 मिनिटांमध्ये सिद्ध करू शकतो. हे पाठीमागं कोण आहे रे? पुढे रे. नाही नाही, इकडे संकेत ये, संकेत ये रे पटकन. लहान या लहान कोणी बी. संकेत, ओम, मी येईल बरं का मंडपाच्या माग. नीट मध्ये गेले. ओम, हे ओम सर बोलवाले तुला. आला का ओम? कुठे ये. टाळ्या वाजवा ओम साठी, जोरात वाजवा. माईक धर. असा पुढे ये. इथे इथे पुढं. ए आता बघा ओम, तुझं पूर्ण नाव काय? ओमराजे आप्पासाहेब गाडे. कितवीला आहे तू? 7वी. 7वी. समज रोहिला गड मध्ये पुढच्या महिन्यामध्ये एक हिरोईन येणार आहे. ए कोण येणार आहे? हिरोईन. कोणती आवडती तुला? कोणीच नाही. बर, कोणीच नाही. पण समज आत्ताची एखादी फेमस हिरोईन येणार आहे, आणि त्या हिरोईनचं सगळं नियोजन, जसं आज मी आल्याच्या नंतर माझं नियोजन बाळासाहेबांकडे होतं, तसं सगळं नियोजन, ती कुठून येणार, कुठं उतरणार, तिला कुठं न्यायचं, तिला फ्रेश करणं, तिचा मेकअप करणं, तिला शाळेकडे आणणं, हे सगळं नियोजन आहे तुझ्या आईकडं. कोणाकडं? माझ्या आईकडे. निवड नीट आहे का? कोणाकडे नियोजन आहे? माझ्या आईकडे. माझी जशी गाडी आली तशी हिरोईनची आणि हिरोईनची गाडी आली, आणि त्या गाडीतून 2 व्यक्ती उतरल्या, एक हिरोईन आणि दुसरी तुझी आई. कोण उतरलं? हिरोईन आणि माझी आई. आई. मग तुझी आई आणि हिरोईन रस्त्यानं चलत येईल. तुझ्या आईपेक्षा हिरोईन फार सुंदर आहे, ती पिक्चर मध्ये काम करते, फार सुंदर आहे. मग तू पळत पळत जाणार आणि हिरोईनच्या पाया पडणार का आईच्या पाया पडणार? दोन्हीच्या पुढे. बर बर. आणि जर तुला विचारलं तुला हिरोईन चांगली वाटते का आई चांगली वाटते, कोण चांगलं वाटेल? आईच. कस काय? माझी आई माझ्यापेक्षा, माझ्या बरोबर नाही का, माझी आई जगातील सगळ्यात सुंदर माय आई. टाळ्या वाजवा, माझ्यासाठी. जोरात वाजवा, अजून जोरात वाजवा. वा वा वा. तुमच्या शाळेतलं ओम नावाचं 7वीचं पोरग म्हणतंय माझी आई माझ्यासाठी जगातली सगळ्यात सुंदर स्त्री आहे. काय म्हणतंय? तुमच्या शाळेतलं ओम नावाचं 7वीचं पोरग उत्तर देताना म्हणतं की माझी आई माझ्यासाठी जगातली सगळ्यात सुंदर स्त्री आहे. अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर जेव्हा सुभेदाराची सून आली तेव्हा महाराज तिला आईपेक्षा सुंदर कधीच म्हणू शकत नाहीत, कारण जर हे ओमला कळतं तर माझ्या छत्रपती शिवरायांना ही गोष्ट समजली नसेल का? याचं एक बारकाईने विचार करा. अशीच आमुची माता सुंदर असती नाही, माते तू माझ्या आई सारखीच सुंदर आहेस. आणि वामनदादा कर्डकांनी याच्यावर 2 ओळी लिहिल्या, त्या ओळी इतक्या सुंदर आहेत. काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन, काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका सुभेदाराची सून. त्या तरुणीला आई म्हणाला, त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान, त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान. आणि आनंदानं नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदानं नांदत होते हिंदू मुसलमान. टाळ्या वाजवा एकदा ओम साठी जोरात. जमाय. म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी, या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला समजायला हव्या. असो तुम्ही फार लहान आहात, शिवचरित्रातला मोठा भाग समजणार नाही, परंतु या छोट्या छोट्या गोष्टी जर या लेकरांच्या मनावर संस्कार दिला ना तर मला वाटतं बदल होईल, परिवर्तन होईल. आणि आपण या शाळेच्या निमित्तानं, या कार्यक्रमाच्या निमित्तानं, या शाळेच्या निमित्तानं, कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रचंड अभ्यास करा. बरोबर? अभ्यासाशिवाय पर्याय
आहे का पर्याय? मग अभ्यास करा. कोण कोण अभ्यास करतंय? अयो, आणि कुणी अभ्यास करीत नाही असं नाहीच तुमच्या शाळेत. लेकरं हुशार आहे तो, पण ते आम्हाला सवय होती बरं का. आम्हाला सवय होती. सर म्हणायचे गणित सोडवलं का? आम्ही म्हणायचो हो. शब्द पाठ केले का? हो. वाक्य पाठ केले का? हो. एके दिवशी नुसतं हो म्हणलो आणि सर निधरलं. चला सांगा, एका नाही पाठ केलं नव्हते, पण नुसतं होला हो, होला हो. मस्त आनंदात राहा, एन्जॉय करा, मस्ती करा, धिंगाणा करा. बरोबर आहे का नाही? निवांत करायचं, काय अडचण नाही. ए इकडे बघा, ते सरनी काम सांगितले त्याला, तुम्ही माझ्याकडे पहा. मजा करायची, मस्ती करायची, धिंगाणा करायचा, पण अभ्यास सुद्धा तेवढाच. या वयात मजा नाही करायची तर कधी करायची? मला परवा सर पत्रकार म्हणला तुमचं लहानपण कसं गेलं. म्हणलं खोड्या करण्यात. आता लहानपणी काय सांगायचं? माझं लहानपण सिरियस गेलं का? पुगा गप्पा हात नोकलंय. सगळ्याचं धिंगाणा करण्यात, मजा करण्यात, मस्ती करण्यात गेलं. आणि आमचं लहानपण लई मजेशीर होतं. आता तरी शाळेचा विकास झालाय. आपल्या काळात होता शाळेचा विकास असा? होता का? सांगा नारायण भाऊ, असा होता का विकास? अहो 15 ऑगस्ट माहिती ना? 15 ऑगस्टला काय असतं रे? शबास, टाळ्या वाजव जरा त्याला करासाठी. स्वातंत्र्य दिन. सर मी एका गावात विचारलं होतं 15 ऑगस्टला काय असतं. ते म्हणलं सुट्टी. मला चक्करच आली डायरेक्ट. सरळ म्हणते सुट्टी, चक्करच डायरेक्ट. कारण सकाळी झेंडा फडकायचा आणि जे गायब व्हायचं ते पुन्हा काय शाळेकडे यायचा विषय नाही. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 17 सप्टेंबर, 1 मेला आनंद असतो का नाही? मी माझ्या आयुष्यात पहिला इस्त्रीचा ड्रेस 15 ऑगस्टला घातला दादा. जून जुलैमध्ये शाळा भरली आणि इस्त्रीचा ड्रेस. इस्त्री बी कोणती धोब्या बसली नाही, तांब्यात कोळसा. किती वेळ गोळाचा काही कळना. बघायचं गुळशीत. एका पॅन्टीला 2 घड्या. मित्र मला 2 घड्या कस काय? म्हणलं एक बापाची घडी आणि एक आईची घडी. तुला काय करायचं? मी पॅन्ट घातली ते पाय ना. मस्त शाळेत जायचं. 15 ऑगस्टला आमची शाळा आम्ही स्वच्छ करायचो, आमची शाळा आम्ही धुवायचो, आमची शाळा आम्ही रंगवायचो, आमच्या शाळेत आम्ही झिरमिळ्या लावायचो. झिरमिळ्या म्हणतात का इकडे? पताका. पताका आम्ही लावायचो सर. आणि पताका कोणत्या लावायचो? ह्या आयत्या नाही दुकानातल्या. सुतळीला सुतळी, सुतळीला सुतळी, सुतळीला सुतळी. एकानं इकडं टोक धरून उभं राहायचं आणि एकानं तिकडं टोक धरून उभं राहायचं. मग एकानं निळा रंग धरायचा, एकानं पिवळा धरायचा, एकानं हिरवा धरायचा, एकानं पिवळा धरायचा. ऐका ना, लहानपणी शाळेत जाताना आमच्या हातामध्ये झेंड्याचा पताकाचा कलर असायचा, पण त्या कलरची जात आमच्या मनात नव्हती. आम्ही मोठे झालो ना, आम्हाला आमच्या जातीचा कलर गोड वाटायला लागला. हे समाजाचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. हे बाई कसे कलर लावलेत, कोण कोणता कलर धरलाय काही समजत नव्हतं. पण ते सगळे असे लटकवायचे, रांगोळी काढायची झेंड्याच्या भोवती, झेंडा फडकायचा आणि निवांत आम्ही शाळेत जायचो. आनंद घ्यायचो शाळेत, आनंद, एकदम आनंद घ्यायचो शाळेत. आणि शाळेत प्रार्थना पण व्हायची. खरा तो जगी जे, जगी जे तया जा, हीच आमुची, हेच आमुचे मानसाने मानसासम. वा वा, टाळ्या वाजवा स्वतःसाठी एकदा. हा बात आहे. हा जिल्हा परिषदेचा आवाज आहे साहेब. हे दुसरीकडे नाही. एवढे फ्रेश चेहरे नाही नाही नाही. इतका वेळ इंग्लिश मिडियम एवढ्या वेळ फ्रेश बसला असतो. मी एका इंग्लिश मिडियमच्या स्कूलला गेलो नारायण भाऊ, आणि त्या सगळ्या लेकरांनी असे ती असे रुमाला असे असे तिरकोणी घड्या करून असे लावले होते. मॅडम इथं असे लावलेले. मला कळच नाही हाय काय. मी प्रिन्सिपलला म्हणलं सर व्हॉट इज दिस? ते म्हणले दिस इज इमर्जन्सी. मी मनातल्या मनात म्हणलं आपल्याला बी सर्दी व्हायची, पण 10वी पर्यंत आपल्याला रुमालच माहित नव्हता. मग आपल्याला सर्दी झाल्यास आपलं मटेरियल फुल झाल्याच्या नंतर आपण काय करतो? करतो का नाही? करतो का नाही? खरं सांगा, करतो ना? आणि विज्ञानाचा नियम आहे, कुठलीही एखादी गोष्ट नंतर प्रक्रिया केली की ती नंतर त्याचा परिणाम दाखवते. त्याचा परिणाम दाखवते. झालं, संपलं भाषण आपला. त्याचा परिणाम दाखवते. आणि ह्या गोष्टीचा परिणाम कधी दिसतो माहिती का? 3 मिनिटानं. 3 मिनिटानं सगळं पांढरं पांढरं होतं नाही, पण तो आनंद असतो. ती काय मज्जा असते एकदम. ती शाळेतच फक्त अनुभवायला मिळते. दुसरीकडे ती मजा अनुभवायला मिळत
नाही. म्हणून ऐका, इकडे बघा बाळांनो, मस्त अभ्यास करा, मस्त एन्जॉय करा, मस्त अभ्यास करा. हे वय, या वयामध्ये जेवढं तुम्हाला शाळेत खेळ खेळता, ग्राउंड आहे सर चांगलं तुम्हाला, फार चांगली गोष्ट आहे. इथं शालेय क्रीडा होत असतील, चांगली गोष्ट आहे. बऱ्याच ठिकाणी ग्राउंड नाहीत दादा. मुंबईमध्ये मी एका कार्यक्रमाला गेलो, 6 मजली बिल्डिंग होती शाळेची, 6 मजली, आणि वरच्या मजल्यावर सभागृह होतं, 7व्या मजल्यावर. सभागृहामध्ये कार्यक्रम झाला आणि कार्यक्रमामध्ये स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये मुलांचा सत्कार होता. आणि त्यांचा सत्कार केल्याच्या नंतर म्हणलं, सर ही मुलं कुठं खेळ खेळतात, तुमच्या तर शाळेला ग्राउंडच नाही, पार्किंगला जागा नाही. आणि ते शिक्षक मला म्हणले, सर आम्ही मुंबईमधलं एक ग्राउंड दर 8 दिवसाला किरायानं घेतो. 8 दिवसाला किरायानं घेतो ग्राउंड, किरायानं ग्राउंड. रियालिटी ही शाळेंची. ते म्हणले आम्ही किरायानं घेतो, आणि ज्या पोराला ग्राउंडवर येऊन खेळायचंय ना, त्या पोरांना त्याचा किराया द्यायचा, आणि मग त्यानं तिथं जाऊन खेळायचं जी वेळ दिलेली आहे त्या वेळेमध्ये. आपण नशिबाने आपल्याला हे ग्राउंड आहे. हे मैदानी खेळ आता तर संपतच चाललेत म्हणा. मैदानी खेळ वगैरे संपले. आपल्या लहानपणी लय होते ती सुरपट खेळ, तर कपडे धुवायला वेळ नाही. हो, कपडे तर नव्हतेच म्हणा आधी. आता हे लेकरं बघा ना, सगळे वेगवेगळे ड्रेस आलेत. आपल्या लहानपणी तसं नव्हतं. माझं तर लहानपण कशात गेलं माहिती का सर? मोठी पॅन्ट, मोठं शर्ट, शोल्डर इथं, भाई इथं, पॅन्ट वरून बी मुडपा आणि खालून बी मुडपा. कपडे घ्यायला गेले की बाप म्हणायचा, वाढत्या अंगाची घे, वाढत्या अंगाची घे. अंग काय वाढलं नाही, कपडे काय आले नाहीत. वैशिष्ट्य होतं. पण ही लेकरं सगळी अशी इथं चांगल्या पद्धतीने आलीत. म्हणून मस्तपैकी मजेशीर शाळेमध्ये या, अभ्यास करा. शाळेत करमत ना? खरं सांगा, करमत का नाही? अरे एवढी चांगली शाळा, एवढी झाडं, एवढी सगळं व्यवस्थित प्रसन्नदायी वातावरण, करमणार नाही? आता ज्याला शाळेत करमत नाही ना, त्याला कुठंच करमू शकत नाही. बरं, आता आपली मजा आहे. आपल्याला शाळेमध्ये एखादं पोरगं नाही ना, सर म्हणते ते हे कुठं आहे रे, ते म्हणजे सर ते झाडाखाली बसले आणि जा त्याला आणा, त्याला उचलायचं उगवून जाते, वरबडीच आणते. हे फक्त आपल्या नशिबात आहे. आणि ते सगळा अनुभव आपण घेऊन चाललात. म्हणून बाळांनो, तुम्ही फारच लहान आहात, पण तरी लहान असले तरी तुमच्या मनामध्ये प्रबोधन जर पेटलं तर तुम्ही पेटून उठाल. दुसरी महत्वाची गोष्ट सांगणे, शिक्षकांची इज्जत करा, आईबापाची इज्जत करा. कोणाची? आणि ठरवा तुम्हाला काय व्हायचं ते. माझं 8वीत ठरलं होतं. कितवीत? 8वीत. की काय ठरलं होतं? लग्न. 8वीत ठरलं होतं. काय ठरलं होतं सर? मला 8वीत असताना सरांनी विचारलं, अविनाश तुला काय व्हायचंय? प्रामाणिकपणे सांगतो, मला 8वीत असताना सरांनी विचारलं तुला काय व्हायचंय, आणि मी सरांना सांगितलं, सर मला महाराष्ट्रातला एक वक्ता व्हायचंय, गावागावात माझे बॅनर लागावे, हार तुरे घालून लोकांनी सत्कार करावा, जाताना पैसे देऊन घरी पाठवा. हे 8वीत पाहिलेलं स्वप्न आत्ता पूर्ण झाले. आत्ता म्हणजे थोडं थोडं पूर्ण झाले. सर मी तुमचा फोन आला मुख्याध्यापक सरांचा, अध्यक्षांचा, तेव्हा मला वाटतं तारखेचं मागं पुढं चालू होतं. पण आज संध्याकाळी जालना जिल्ह्यातच कार्यक्रम असल्यामुळे त्यांना म्हणलं मी सकाळी येतो, नाहीतर हा फेब्रुवारीचा महिना इतका शेड्यूल पॅक आहे. मग आमची अनिकेतची, शुभमची चर्चा झाली. 28 दिवसामध्ये मला 39 व्याख्यान आहेत. 28 दिवसात कंटिन्यू प्रवास आहे, कंटिन्यू प्रवास. गेल्या 27 जानेवारी पासून कालच्या 13 फेब्रुवारी पर्यंत माझ्या गाडीची रनिंग आहे 14,000 किलोमीटर. काल रात्रीचं, फक्त काल दिवसाचं आणि रात्रीचं 1200 किलोमीटर आहे. एवढं फिरणं चालू आहे महाराष्ट्रभर. पण जीवन म्हणजे मनामध्ये जिद्द घेऊन पेटून उठलेलो आहे की महाराष्ट्रभर फिरायचं. आणि लय मोठा तीर मारत नाही मी. तुम्ही युट्यूबला माझं नाव टाका, माझे लाख भाषणाची व्हिडिओ येतात. हा, समोर जशी पब्लिक असेल तसं बोलण्याचा प्रयत्न करतो मी. आता या लेकरांना अरिस्टॉटल काय म्हणला काय समजणार आहे? काय समजणार का? अरिस्टॉटलचं असं म्हणणं आहे. अरे गप्र, त्यांना गावातला अरण्या काय म्हणला ते माहित नाही अजून. अरिस्टॉटल पर्यंत कुठं जात होतो? म्हणून त्या लेकरांना जसं पटेल, त्या लेकरांना जसं समजेल तसं बोलण्याचा प्रयत्न. म्हणून बाळांनो, तुम्ही कविता म्हणता का? शाळेत प्रार्थना होते, प्रतिज्ञा होते का? प्रतिज्ञा, भारत माझा देश आहे, होते का? कसं उभारतात प्रतिज्ञेला? शाबास. पण सर ही प्रतिज्ञेला असं उभारणं लय डेंजर आहे बरं का. मी जे सांगतोय ते तुमच्या लक्षात येईल. हे प्रतिज्ञेला असं उभारणं म्हणजे एक साथ प्रतिज्ञा केले, तयार होंगे, तयार होप म्हणलं की फिरवून समोर त्याच्या खांद्यावर हात टाकणं आणि त्याला म्हणणं आजपासून माझी सगळी जिम्मेदारी तू या खांद्यावर, तू बघून घे काय करायची. ह्याच्यात सगळ्यात जास्त मरण असते जी पुढे उभा असते का नाही, पहिल्या लाईनला असते का नाही. त्याच्या मनात प्रतिज्ञा नसते, त्याच्या मनात गाणं वाजतंय, आधार कुणाचा नाही, ते असं करतंय असं करतंय. बरं हात आकडावतो, शिक्षक खटकून हाणतेत, कसा आकडाव, लय स्थान आहे. मग तुम्हाला एक दुसरी प्रतिज्ञा सांगतो आज मी. भारत माझा, सारे भारतीय माझे. मन लावून आहे का, हे गोडेवर कान घेत. भारत माझा, सारे भारतीय माझे, माझे माझ्या देशावर. ही झाली रिअल प्रतिज्ञा जी तुम्ही मोठ्या आवाजानं म्हणता.
आणि तुमच्या मनात एक प्रतिज्ञा चालू असते, ती तुम्हाला कुणीच सांगितली नाही, मी सांगणार, पण म्हणतात सगळे, भारत माझा, भारत माझा. आता ही सगळ्यांना ऐकू येते आणि जी कोणालाच ऐकू येत नाही पण म्हणतेच सगळी, ती मी सांगणार आहे. भारत माझा, हात काढे. सारे भारतीय माझे, तुला हात काढ म्हणालो ना, माझे माझ्या देशावर, तुला हात काढ म्हणालो तर. आणि प्रत्येकाशी सौजन्याने धरेन म्हणेपर्यंत गचांडी धरली, कशाचं सौजन्य कशाचं काय. असं का होतं सर? असं एकाच गोष्टीमुळे होतं, लहानपणी आम्हाला प्रतिज्ञा पाठ आहे पण प्रतिज्ञेचा अर्थ माहित नाही, मोठेपणी आम्हाला प्रतिज्ञेचा अर्थ कळतो पण आम्हाला प्रतिज्ञा पाठ राहत नाही. या सगळ्या लेकरांना भारतीय प्रतिज्ञेचा अर्थ कळावा, प्रार्थनेचा अर्थ कळावा, खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे हा विचार कळावा. आणि तुम्ही सगळ्यांनी एकमेकाच्या हृदयामध्ये माणुसकीचं बीज रोवून माणुसकी जिवंत कराल या आशावादासह आपण हा स्तुत्य उपक्रम घेतला, त्याबद्दल आपले जाहीर आभार व्यक्त करतो आणि आपले धन्यवाद व्यक्त करतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकदा जोरदार टाळ्या वाजवा आपल्या शिक्षकांसाठी. यानंतरच्या जोरदार टाळ्या आपल्या पालकांसाठी. यानंतरच्या जोरदार टाळ्या आलेल्या बाहेरगावून आलेल्या पाहुण्यांसाठी. यानंतरच्या जोरदार टाळ्या साऊंड सिस्टीम वाल्यासाठी. यानंतरच्या जोरदार टाळ्या कॅमेरावाल्यासाठी. यानंतरच्या विशेष टाळ्या खिचडीवाल्या ताईसाठी. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय नारायण भाऊ, आदरणीय बाळासाहेबजी पाटील, गावातले सगळे प्रतिष्ठित नागरिक, आमचे साहेब, या सगळ्यांच्या भेटीचा योग आला. बर, तुम्हाला कविता कळते का? कविता कविता पाठ आहेत का तुम्हाला? बरोबर. येग येग सरी, सर आली मडके गेले, वा वा, गोड आहे. काही कविता अशा असतात जे तुम्हाला पाठ असतात, माहीत नसतात पण पाठ असतात. आता एक कविता सांगतो. कविता काय सर? तुम्ही कविता म्हणायला लावली त्याबद्दल धन्यवाद. कविता काय? कविता आपल्या भाषेत लिहिली पाहिजे, आपलं आपलं लिहिलं पाहिजे. काही काही लय जड लिहिते तू. समुद्र किनारी गेलो तुझी आठवण आली, पायाला रीती लागली तुझी अलगत आठवण आली. अरे तिनं काय माती केली तू ह्या जिंदगीची. तू धरती पे चाहे जहां भी रहेगी तुझे तेरी खुशबू से पहचान लूंगा. अरे तू माणूस आहेस का कुत्र आहेस काही कळत ना मला. इकडे बघा, एक कविता मी तुम्हाला सांगतो. एक होती मुंगीन तिनं नेसली लुंगी. भारी का नाही? एक होती मुंगी तिनं नेसली, मोठ्यानं, एक होती मुंगी तिनं नेसली, 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 एक होता मुंगळान तो होता. तुम्ही हसले का बर? हसले का बर? आता मूळ कविता ऐका. मूळ कविता अशी आहे, एक होती मुंगी तिनं नेसली लुंगी, एक होता मुंगळान तो होता पांगळा. तुमच्या जे मनात आहे ते कवितेत नाहीये. तुमच्या मनात नको ते आलं म्हणून. इकडे बघा, एक लोकगीत आहे, एक जुनी कविता आहे. आदरणीय सरांनी विनंती केली म्हणून मी ती कविता तुमच्या समोर सादरी करतो. बैठे बैठे सावधान, हाताशी मोकळे, टाळी वाजवायची माझ्यासोबत. मी सांगल तेव्हा, आताच नाही. हा, हात खाली घ्या, मी सांगितल्यास वाजवायची. हा, इकडे बघा. त्या चाळीची गीती, गीती म्हणजे गीता, आणि खालच्या चाळीची सिती. हे पा, कोणाचं नाव आलं तर तिच्याकडे बघून हसू नका, आणि जिचं नाव आलं तिला राग येऊ देऊ नका. तिला जर राग आला तर मी असं समजल ती भांडण करते. वरच्या चाळीची गीती आणि खालच्या चाळीची सिती, दोघी नळावर भांडत होत्या ग. दोघी नळावर भांडत होत्या ग चांगुना. 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 हा, आता मी म्हणल्यासच वाजवायच्या. गीतीनं घागर टेकली आणि शितीनं घागर लोटली.
गीतीनं घागर टेकली अन सीतीनं घागर लोटली, घागर शेणानं भरून गेली ग चांगुना. दोघी नळावर भांडत होत्या ग चांगुना. मग गीतीचा नवरा आला, त्यानं नळावर पाय दिला, पाणी भरूच देईना कोणाला ग चांगुना. दोघी नळावर भांडत होत्या ग चांगुना. आता ऐका, आता डोळ्यासमोर स्टोरी आणा, काय काय घडलंय. नळावरचं भांडण डोळ्यासमोर उभं करा. मग तिकडून आली सुशी, त्याची धरली दाढी अन मिशी. मग तिकडून आली सुशी, त्याची धरली दाढी अन मिशी. काशी जागीच थोबाड वाशी ग चांगुना. दोघी नळावर भांडत होत्या ग. आता पुढं ऐका. या गंगीला भांडणाचा चळ, मंगी घागर घेऊन पळ. या गंगीला भांडणाचा चळ, मंगी घागर घेऊन पळ. गंगे तुझ्या बापाचा हाय का नळ ग चांगुना. दोघी नळावर भांडत होत्या ग चांगुना. मग ठुमकत आली ठकी, मग ठुमकत आली ठकी, तिनं सकीला मारली बुकी. मग ठुमकत आली ठकी, तिला सकीनं मारली बुकी. सकी बुकीतच मुकी झाली ग चांगुना. दोघी नळावर भांडत होत्या ग चांगुना. मग आयटीत आली राणी, मग आयटीत आली राणी, तिची जनीन धरली यनी. आयटीत आली राणी, तिची जनीन धरली यनी. मैना जागीच हात पाय तानी ग चांगुना. दोघी नळावर भांडत होत्या ग चांगुना. हा ऐका आता. शांती म्हणते भांडू नका. कोण म्हणायले? कोण? आणि सध्या नावासारखं कुणी वागत. नाव गंगाधर आणि आंघोळ नाही महिनाभर. नाव ज्ञानोबा माऊली आणि ह्याच्यावर बघा तवा दारूची सावली. ह्याचं नाव हाय फक्त शांती. ही दिवसाला 100 भांडणं आणती. तिचं नाव हो, हे शांती पण लय फेमस झाली. ती मग गाणं आलतं का नाही? चक्रा नकरा चक्रा नकरा चक्रा नकरा टोई. वा वा वा, शांताबाई. तुमच्याकडे काय झालं माहित नाही, पण आमच्या गावाकडे शांताबाई नावाच्या बाया महिना महिना घराच्या बाहेर नव्हत्या. सर 1 महिना शांताबाई नावाची बाई घराच्या बाहेरच आली नाही, कारण तिनं घराच्या बाहेर पाय ठेवला की ही गँग जायची. चक्रा नकरा टोई. आणि ते झालं, शांत झाली, शालू झाली. आता कुणाचं आला आला. लई पाट असलं ह्यांना. असो, शांती म्हणते भांडू नका, शांती म्हणते भांडू नका. तिला कांतीनं मारला धक्का. फडफडा बोलली अंकिता ग चांगुना. दोघी नळावर भांडत होत्या ग चांगुना. आणि बाळांनो, अशा आहात ना, असेच राहा. लहानपण देगा देवा. तुमचं हे निरागस मन असंच ठेवा. मन ठेवा पाण्यावानी, मन ठेवा पाण्यावानी. खरता त्या गाण्यावानी, गोडी गोडीनं भरा ग पाणी. आता व्हाव्यात बहिणी बहिणी ग चांगुना. दोघी नळावर भांडत होत्या ग चांगुना. वरच्या चाळीची गीती, खालच्या चाळीची सिती. दोघी नळावर भांडत होत्या ग चांगुना. दोघी नळावर भांडत होत्या ग चांगुना. वाजवा आता टाळ्या जोरात. धन्यवाद सर. पाणी